धनंजय मुंडे यांचा राजीनामा 2 दिवसापूर्वीच घेण्यात आलेला आहे, त्यामुळं अधिवेशनाच्या आधी त्यांचा राजीनामा होईल। मित्रहो नमस्कार। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय काही केल्या संपत नाही, उलट तो वाढतच आहे। दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे। अगदी पहिल्या दिवसापासून आपण बारकाईने पाहिलं तर विरोधकांनी राजीनामा मागितला, स्वतःच्या पक्षातील नेत्यांनी राजीनामा मागितला, जनता ही रस्त्यावर उतरली। अहो एवढंच काय, अजित पवार यांनी सुद्धा अप्रत्यक्ष का होईना पण मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेच्या दृष्टीनं असा संदेशही दिला, पण काही केल्या मुंडे राजीनामा देत नाहीत। त्यांच्या जवळचा वाल्मिक कराड आता त्यांना चांगलाच नडलेला आहे। अहो आता तर काय, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तो मुख्य आरोपी ठरला आहे। त्यानंतर राजीनाम्याची मागणी पुन्हा प्रभावी वेगाने आणि तितक्याच जोरदारपणे पुढे येऊ लागली आहे। बघा आता मंगळवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। खरं तर त्या अधिवेशनाच्या आधीच हा राजीनामा होईल असं सांगितलं जात होतं। धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी तर वेगळं सांगितलंय। 2 दिवसापूर्वीच मुंडे यांनी आपला राजीनामा लिहून ठेवल्याचं त्या म्हणाल्या आहेत। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आता अधिक आक्रमक झालेल्या दिसत आहेत। मुंडे यांचा राजीनामा आता केवळ राजीनामा नको, त्यांना बडतर्फ करण्याची मागणी ही आता अंजली दमानिया करीत आहेत। एकनाथ शिंदे गटातील काही नेत्यांनीही उघडपणे मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलेलं आहे, म्हणजे खरं तर मागणीच केली आहे। बघा म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर धनुभाऊ आता पूर्णपणे एकाकी तर पडले आहेत। त्यातच करुणा मुंडे किंवा करुणा शर्मा जे काय असेल ते, त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला। मला 100% याबाबत माहिती मिळाली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा 2 दिवसापूर्वीच घेण्यात आलेला आहे, त्यामुळं अधिवेशनाच्या आधी त्यांचा राजीनामा होईल असं कोण म्हणताय? करुणा शर्मा म्हणताय। करुणा शर्मा यांच्या दाव्यामुळं साहजिकच खळबळ उडाली, कारण त्यांना आतली काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय एवढ्या खात्रीनं त्या सांगतात कशा। असं असतानाच आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष म्हणजे स्वतः रामदास आठवले यांनी देखील मोठी मागणी केली आहे। करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे। करुणा शर्मा यांना माहिती मिळाली असेल, मात्र त्याबद्दल मला माहिती नाही। पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केल्याची माहिती सीआयडीला मिळाली आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलीही आहे। मग मला असं वाटतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे यांचा संबंध अगदी जवळचा होता, पण त्यांचा या हत्येशी काही संबंध नसेल, म्हणजे धनंजय मुंडे यांचा तसे काही पुरावे देखील नाहीत। पण गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्याबाबत अजितदादांनी विचार करणं गरजेचं आहे असं देखील आठवले म्हणाले आहेत। हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही, पण वाल्मिक कराड हा हत्येतील आरोपी आहे। कराड आणि धनंजय मुंडे यांचा जवळचा संबंध होता, त्यामुळं नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, तसा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे असं आठवले यांनी म्हटलं आहे। आता आणखी कोणाकोणाची वाट पाहिली जाईल काही कळेना, आणखी कुणी मुंडे यांना सांगायला पाहिजे हेही समजत नाही। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा विषय तर बघा आणखी भडकणार आहे। आता करुणा मुंडे म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची घोषणा होते की नाही हे पाहावं लागेल, पाहूया। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे राजीनामा देतील? त्यांना राजीनामा द्यायला लावतील? म्हणजे खरं सांगा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायला हवा की नको, जरूर सांगा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।